याच्यामुळे सगळा घोळ झालाय। सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे सुरू होतं आणि माझ्या अंदाजानुसार मीरा आणि अथर्व एकत्र आले सुद्धा असते, पण मध्येच त्या अनन्याने ह्याला पाहिलं आणि सगळं फिसकटलं। तुला दिलेलं एक काम तुला नीट करता आलं नाही आणि अपेक्षा मात्र मोठ्या आहेत तुझ्या। मला बळी हवाय, मला बळी हवाय, कधी अनन्या कधी मीरा। आता तुला बळी वगैरे काही मिळणार नाहीये, कारण मी तुझं अस्तित्वच मिटवून टाकणार आहे। पण अजून माझं कार्य पूर्ण झालं नाही। आता तुझं कार्य संपलं असं समज आणि नष्ट हो। इतक्यात शस्त्र टाकून जमायचं नाही। हे आपलं खूप महत्वाचं शस्त्र आहे। याचा काहीच उपयोग नाहीये मार्जरी, कारण हे शस्त्र जर का आपण वापरलं ना तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे। नाही मंजिरी, नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल। म्हणजे या मनुष्यांच्या मनात अनेक भावना असतात, त्यातली महत्वाची भावना म्हणजे प्रेम। आणि प्रेम मिळालं नाही तर तयार होणारी भावना म्हणजे मत्सर। मीराच्या मनात तो मत्सर जागा करावा लागेल। तिने स्वतः भोवती जे आवरण तयार केलंय ते भेदायला हवं आणि या कार्यासाठी मायाचा वापर करता येईल। काय बोलतेस, मला काहीच कळत नाहीये। या सगळ्या परिस्थितीत अथर्व मीरापासून लांब जातोय, तो मायाशी जोडला जातोय। हे जर मीराला दिसू लागलं तर नाही मार्जरी, ते शक्य नाही। ती मीरा अशी आहे ना, प्रत्येक वेळी नकार देऊ नकोस। मनुष्य जगात जसं म्हणतात ना की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच हे काम केल्याशिवाय तुला याचा परिणाम दिसणार नाही। काहीही झालं तरी मीरा एक साधारण मनुष्य आहे आणि आपण तर त्याच्या बापाचाही सामना केलाय। मग तिच्या या कमकुवत भावनांचा उपयोग करून घेऊच शकतो आपण। हीच एक संधी आहे। ऐक मी काय सांगते, ऐक। मला तरी असं वाटतं हे प्रकरण तू हलक्यात घेऊ नकोस। हे बघ, नीट विचार कर आणि मला सांग, तुला नक्की भास झाला होता की तिथे काहीतरी विचित्र घडलं? नर्मदा आत्या आणि माया कशाही असो, पण त्यांचं म्हणणं खरं होतं। आय बिलीव्ह की मी नक्कीच कोणाला तरी पाहिलं होतं, पण कोणीच विश्वास ठेवला नाही। मग भास आहे असंच म्हणावं लागलं, पण तो भास नव्हता। खरंच मीराचे बाबा असतील का? अनन्याताई, अहो मी पोहे बनवले होते, तुम्ही घेतले नाहीत का? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी आणते। नको मला। अनन्याताई, काल जे घडलं त्याचाच विचार करतायत का तुम्ही? हे बघा, जाऊ द्या, तुम्हाला भास झाला असेल। तुला काय माहित भास होता की नाही ते? भास नव्हता। घरात ना काहीतरी वियर्ड घडतंय। तुझे बाबा विचित्र पद्धतीने घरात येऊ शकतात ना, काही घडू शकतं। अनन्याताई, नक्की काय बोलायचंय तुम्हाला? जे बोलायचंय ना ते स्पष्टच बोला।
प्रत्येक वेळी घरात काही झालं की ते माझ्याच बाबांनी केलंय असं कसं? तुझ्या बाबांनी केलं असं मी म्हणालेच नाही, पण असू शकतं. असू शकतं म्हणजे? प्रत्येक गोष्टीत माझ्या बाबांवर संशय घेणं बंद करा. तुझे बाबा डाऊट घेण्यासारखंच काम करतात वहिनी. आय एम टेलिंग यू व्हेरी ऑनेस्टली आणि क्लिअरली की हे सगळं तुझ्या बाबांनीच केलेलं असू शकतं आणि तुला चांगलंच माहिती असणार. माझे बाबा असं कधीच करणार नाहीत. आणि या घरात अशी लोक आहेत जे हे करू शकतात. अच्छा, तू माझ्या आईबद्दल म्हणतेस का? मग डायरेक्ट बोल ना, घाबरतेस कशाला? मी नाही घाबरत. मला खात्री आहे हे तुमच्या आईनेच केलेलं असणार. मीरा बास, काय चाललंय तुझं? काहीही झालं तरी तुला आईचं नाव घेणं इतकं गरजेचं आहे का? म्हणजे घरात काही घडलं तरी तुझा रोख आईकडेच असतो का? एवढं काय केलं आईने तुला? मला वाटतं ना आपण ना थेरपिस्टकडे जायला हवं. म्हणजे तुला स्वतःचं वागणं बघ, किती अनप्रेडिक्टेबल वागायला लागलीयस. कधीही कसंही वागतेस. काल रात्री सुद्धा तुझ्याशी इतकं छान बोलायचा प्रयत्न करत होतो, सिच्युएशन लाईट करायचा प्रयत्न करत होतो आणि तू अचानक झोपलीस. एवढी तुटक वागलीस तू. अथर्व, काय चाललंय? अथर्व, घरात ऑलरेडी एवढा ताण आहे. सगळे सतत एकमेकांशी भांडत असतात. एकमेकांविषयी इतका राग आहे सगळ्यांच्या मनात. तुम्ही पण तसेच वागताय? नाही आई, आम्ही खूप वेळा समजून घेतलंय, पण प्रत्येक वेळी सगळं तुझ्यावरच येणार असेल ना, तर ते मी टॉलरेट नाही करू शकत. अनन्या, एवढं हायपर व्हायची काहीच गरज नाही. तू चल माझ्यासोबत आणि तुम्ही दोघं तुमची जी काही भांडणं आहेत ना ती आपापसात मिटवा. कळलं? अनन्या चल.